छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील एका तरुणाने शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय। महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे शॉर्ट सर्किट होऊन आपल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने वरठाण येथील शेतकरी आदित्य श्रावण गायकवाड यांनी महावितरणकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती। मात्र याकडे महावितरणाने दुर्लक्ष केल्याने संताप झालेल्या या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाय। मात्र उपस्थित पोलिसांच्या प्रसंगावधानाने शेतकऱ्याचे प्राण वाचलेत। आग लागली सर। आग लागल्यानंतर पंचनामे त्याच दिवशी केले। विद्युत अधिकारी त्या दुसऱ्या दिवशी येऊन पंचनामा करून गेले आणि विद्युत अधिकाऱ्यांनी सांगितलं सर आम्हाला की तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल आणि हे जे नुकसान झालेलं आहे हे महावितरणमुळे झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं होतं। येलवणकी वरून गेलेली होती, शॉर्ट सर्किटमुळे झालेलं होतं हे दिसत होतं सर स्पष्ट। त्यांनी तिथं सध्या त्या कंडिशनला कृषी अधिकारी, तलाठी, त्याच्यानंतर विद्युत अधिकारी स्वतः येऊन गेलेले सर आणि त्यांनी मला फक्त सांगितलं की तुम्हाला न्याय मिळेल। जेव्हा त्यांनी मला एका महिन्यानंतर विद्युत अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की महावितरणच्या चुकीमुळे शॉर्ट सर्किट झालेलं नाही आहे। त्यामुळं मी इथं आपल्या सोयगावच्या तहसीलला, महावितरणला, त्याच्यानंतर आपल्या जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला इथं पण मी आपले अर्ज सबमिट केले सर। मी 2 वेळेस पत्र दिले इथं, पण मला कोणत्याही म्हणजे मला काहीच इथून मला रिस्पॉन्स भेटलेला नाही सर। मी आपल्या सरकारला सुद्धा अपलोड केलं होतं आणि तर मी आपल्या इथल्या म्हणजे अर्ज दिले होते, स्मरणपत्र पण दिलं, एक अर्ज पण दिलं, विनंती अर्ज पण केला, याच्या माझ्याकडे उस्या पण सर आणि मी तो सबमिट केलं। मला काही न्याय मिळाल्यामुळे मी आज अंगावर डिझेल घेतलेलं आहे। माझं नाव आदित्य गायकवाड, मी राहणार गोरगुंड, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।